आणि दुर्दैवाने तो 2 लाभार्थी अलीकडे 1-2 महिन्यापूर्वीच ते झाला। ते कदाचित आमची इच्छा नव्हती की ते अशा पद्धतीचा कोणाला देण्यात यावं, परंतु एक परिवाराला एक काम करीत असताना त्या माणसाला सुरक्षित असते। माझ्या वरिष्ठांनी मला हे काम करत सांगतो, परंतु दुर्दैवाने काही झालं तर काय, माझ्या परिवाराचा काय। आज त्याला एक सुरक्षा कवच आहे आणि सरकारी नोकरी म्हणजे तो बॉर्डर असो किंवा रस्त्यावर झाडू मारणारे असो, हे सर्व सारखेच आहे। देशासाठी काम करीत असतो आणि कधी तो इकडे शहादत मिळतो आणि इकडे आपण सरकारी सेवेसाठी मरण पावलेला एक व्यक्ती आहे। परंतु एक सरकारसाठी काम करीत असताना कवच म्हणून आपण हा गोष्टी आपण आणल्या होत्या। सेवानिवृत्त झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या जागी अनुकंपा तत्वाद्वारे किंवा लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार आपल्याला या ठिकाणी नियुक्ती देण्याची आहे। त्या अनुषंगाने साधारणतः आपल्याकडे जे काही अर्ज प्राप्त झाले होते मागील 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्यामध्ये 31 उमेदवार किंवा कर्मचारी त्यांच्या ठिकाणी आपण 31 त्यांचे पाल्य किंवा वारसा पद्धतीने जे काही नॉमिनेशन्स असतील अशा लोकांना नियुक्ती देण्याचं या ठिकाणी आज आपण ठरवलेलं आहे। तर आपण रिसेंटली आपल्याला घटना माहित असेल, एक आपल्या झोन नंबर 6 मध्ये सफाई कर्मचारी होते। तर हे सफाई कर्मचारी होर्डिंगचं काम म्हणजे होर्डिंग काढून टाकण्याचं काम करत असताना दुर्दैवाने त्यांचा आयुक्त महोदय त्यांना सांभाळायचंय माननीय तुम्हाला सांभाळायचं, काही चिंता नका करू। माननीय महापौरांच्या हस्ते या ठिकाणी कविता अमोल जाधव यांना हे कार्यालयीन आदेश सुपूर्द करण्यात येत आहे। सगळ्यांना तुम्ही सांभाळून घ्यायचं, आलं लक्षात? पण सांभाळायचं तुम्हाला, काही लागलं तर आम्ही आहे दुसरे लोक। नितीन अशोका पाट, अच्छा, ते आईचे वडील होते, व्यवस्थित कर। माननीय महापौर यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्त्या देण्यात येत आहे। यानंतर बाबूजी लिंबाजी हिवराळी यांच्या जागी अमोल बाबूराव हिवराळी यांनी यायचं आहे। लगेचच 31 नंबर या ठिकाणी अमोल दिनकर जाधव हे सफाई कामगार होते। अरे पहिले प्रस्तावना करा, तुम्ही सांगा एकूण किती आहे, काय आहे, काय। या ठिकाणी 31 जणांना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके के चंदू भाऊ अब आराम से, तो कितने फोटो लेंगे, आराम से ले ले। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते समीर भाई इधर देखो। हाँ समीर भाई। माननीय महापौर, माननीय सभापती, माननीय विरोधी पक्षनेता यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली। त्यानंतर कचरू आसाराम जाधव यांच्या सगळ्या त्याची ऑर्डर द्यायचा जो हा कार्यक्रम आहे त्याला उपस्थित स्थायी समितीचे सभापती श्री अनिलजी मकरी, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद बिल्डर म्हणत नाही तुम्हाला, आणि माननीय आयुक्त साहेब श्रीकांतजी, सभापती जालिंदर शेंडगे, गुरांडेताई, सर्व सन्मान्य नगरसेवक, आमच्या आस्थापनाचे कर्मचारी, ते फक्त बाकी सगळं आयुक्तांनी सांगितलेलंच आहे। फक्त आम्ही एकदम ते आल्यानंतर मी त्यांना म्हणलं ते नाव कितव्या नंबरवर आहे, कारण की अनधिकृत बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला, म्हणजे अशी वेळ कोणत्याही आस्थापनेवर प्रशासनावर येऊ नये। एवढा तरुण मुलगा त्याच्यामध्ये शॉक लागून गेला, सफाई कर्मचारी जरी असला
प्रशासन जे जे काम सांगतं ते करावंच लागतं वेळोवेळी. तर ते गेल्यामुळं आम्हाला त्याचं प्रचंड गेल्या 1.5-2 महिन्यात दुःख होतं की बाबा, म्हणजे वैयक्तिक महापौर म्हणून मला पण फार दुःख होतं की बाबा एक एवढा तरुण कर्मचारी आपल्यातून निघून गेला. कोणतंही प्रशासन त्यांना कवच देईल, त्यांना नोकरी देईल, माणूस वापस येत नसतो. तर ह्याचं दुःख होतं. तर असं काही आनंदाने त्यांना ऑर्डर दिली पाहिजे असं नाही, पण त्याचा न्याय केला प्रशासनाने. त्याचबरोबर सगळे जे काही आज या काही 30-31 आज ऑर्डर देतोय आपण, तर त्या सगळ्यांना माझी महापौर म्हणून मी विनंती करतो तुम्हाला की या महापालिकेमध्ये तुम्ही मन लावून काम केलं पाहिजे. आज समाजामध्ये बेरोजगारी इतकी मोठी असताना तुमच्या आई वडिलांनी कोणी केलेल्या मेहनतीमुळे अनुकंप किंवा लाडपागे समितीमध्ये या दोन्हीमध्ये तुम्ही खाली बसता का? म्हणजे सगळ्याला माझा चेहरा तर दिसत. मान्यवर म्हणून आज रोजी आपण हा कार्यक्रम आयोजन केला. आजचा लाड पागे समिती व अनुकंप दर्दीवर नियुक्तीचा त्या ठिकाणी नियुक्तीपत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य महापौर श्री समीर दादा राजूरकर आणि सन्मान्य स्थायी समितीचे सभापती श्री अनिल भैया मकारिये आणि सन्मान्य सभापती श्री जरिंदर शेंडगे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सन्मान्य सदस्य श्री मनोजी गांगवे, हिवराळेजी आणि सन्मान्य सदस्य. आज सन्मान्य विरोधी पक्षनेते श्री समीर बिल्डरजी आणि या ठिकाणी ज्यांचं नवीन या महानगरपालिकेमध्ये नवीन नोकरी सुरुवात होते असे सर्व नियुक्तीपत्राचे सर्व लोकांना मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आणि सन्मान्य महापौर साहेब गेले 3 वर्षामध्ये की या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी व परमनंट असे मिळून जवळपास 7,000 कर्मचारी आहेत, त्याहून अधिकच आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा विविध विभागामध्ये काय काय अडचणी असतात यासाठी आपण पहिलं आणि तिसरा शुक्रवार आपण कर्मचारी समाधान शिबिर अशा पद्धतीचं आपण आयोजन करीत असतो दुपारच्या सत्रामध्ये. आणि ज्यावेळेला आम्ही रुजू झाल्यानंतर विविध डिपार्टमेंटमध्ये विविध अडचणी होत्या, त्यामध्ये पदोन्नती असेल, नियुक्त्या असतील आणि विशेष करून ज्या आपल्या महानगरपालिकेचा स्वच्छता ठेवण्यासाठी जे झटपटतात आणि त्यांना त्यांच्या एक विधिवत सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ज्यांना नियुक्ती द्यायचे ते सांगितल्यावर त्यांना लाड पागेची एक अत्यंत कवच आहे. परंतु दुर्दैवाने मी ज्यावेळेला रुजू झाला त्यावेळेला खूप असे प्रस्ताव पेंडिंग होत्या आणि बरेच हेलपाटे करायचं, बरेच कोणते कागदपत्र जमा करण्यासाठी ते त्यांना कर्मचारीलाच त्यांना सांगायचं. आणि ज्या वर्ग आहे हे विशेष करून सफाईसाठी काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे ते एवढं शिकलेले नाही आहे आणि त्यासाठी आपण एक वेलफेअर ऑफिसर आपण नेमलं, जे रिटायर्ड एक सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांना नेमून ज्या ज्या कागदपत्राची जी आवश्यकता आहे आणि ज्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते आपणच त्यांच्याकडे गोळा करून घेऊन आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांचा त्यांची आता सफाई कामगारांचा मुलगा किंवा मुलगी सफाई कामगारच राहायला पाहिजे असे काही नाही. त्याचा उद्देश आहे की जर त्यांनी त्यामध्ये शिकलेला पोरगा असेल, शिकलेला पोरगी असेल तर त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या क्षमतेप्रमाणे नोकरी द्यावा. हा पण आपण त्या ठिकाणी जरी आज रोजी एवढं वेकेन्सीज त्या ठिकाणी नाहीये, परंतु त्यांच्या एज्युकेशनच्या प्रमाणे आपण सिनियरिटी लिस्ट मेंटेन करतो. आणि बरेच सफाई कामगारांच्या मुलांना आपण क्लर्क म्हणून सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि काही फार्मासिस्ट पण आपण देण्यात आलेलं आहे आणि काही सबोशियर पण काही असे पदही आपण त्यांना देण्यात आलेले. आणि आज मला सांगायला आनंद होतो की माझ्या जे महापालिकेमध्ये जे आस्थापना विभाग आहे ते एक रेकॉर्ड टाइममध्ये आपण पूर्ण करतो आणि जे काही तुमच्याकडे एखाद्या गोष्टी पेंडिंग आला असेल त्यांचा घरातील आपसाच्या भांडणामुळे अडकलेला प्रस्तावच पेंडिंग आहे. ती कोणाला द्यायचा, मुलाला द्यायचा, मुलगीला द्यायचा,
मग यांचं संमती घे, त्यांचं संमती घे. त्याचमुळे अडकलेला प्रस्ताव ते वादावादीचेच प्रस्ताव हे आहेत. आणि त्यांचा वादावादी असेल तरी आम्ही प्राधान्याने त्यांच्या मुलीला नोकरी देण्यासाठी आपण जास्त अटी घालत असतो, जेणेकरून त्या घरामध्ये त्या मुलगी जर नोकरीला लागली तर त्या घर परिसर सुधारते हा भावनेने आपल्या हा उद्देश होतो. आणि कधी कधी आपण आउट ऑफ दी वे जाऊन त्याला सांगतो की तुम्ही मुलीलाच द्या, आणि मुलीला दिलं तर अजून आम्ही त्याला जास्त सत्कार करतो. त्या शिकलेली मुलगीला दिलं तर त्याला सफाई कामावर न पाठवता कुठल्या तरी ऑफिसमध्ये ते त्यांच्या क्लरिकल आणि त्याला टायपिंग शिकून त्या ऑफिसमध्ये आपण काम करून घेता येतं. अशा पद्धतीचं आपले प्रायोरिटी आहे. आणि दुसरं, या सफाई काम करत असताना भरपूर काम करावं लागतं. वरिष्ठांची सूचना, कधी बॅनर काढा, कधी ह्या साफसफाई करा, गाडीचा आत घुसून साफ करा. या सर्व साफसफाई करत असताना दुर्दैवाने मृत्यूही होतो. आणि अधिकाऱ्यांचं तर सर्व गोष्टी असतातच, त्यांचं कवच खूप, इन्शुरन्स वगैरे वगैरे त्यांना